आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा, आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा। पंढरपुर की यात्रा आषाढ़ शुक्ल एकादशी में ही होती है। महाराष्ट्र के सोलापुर जिले में पंढरपुर में भगवान विठ्ठल का विठोबा मंदिर है। मंदिर पंढरपुर में होने की वजह से इसे पंढरीनाथ के नाम से भी जाना जाता है। हालांकि पंढरपुर तक पहुंच पाना सभी भक्तों को संभव नहीं होता। ऐसे में आषाढ़ माह में मुंबई की लाइफलाइन कही जाने वाली लोकल ट्रेन में विठू माऊली सेवा समिति तथा श्री स्वामी समर्थ भजन मंडल द्वारा विठ्ठल माऊली की पालकी यात्रा ठाणे से छत्रपति शिवाजी टर्मिनस तक। रामकृष्ण हरि के उद्घोष के साथ मुंबई में लोकल ट्रेन से सीएसटी पहुंची विठ्ठल माऊली की दिंडी यात्रा का लोगों ने कतारबद्ध होकर दर्शन किया तो अभंग और भजनों से पूरे वातावरण को भक्तिमय बना दिया। भजन मंडल के सदस्यों ने बताया कि पिछले 15 वर्षों से अनवरत इस यात्रा का आयोजन किया जा रहा है। राजेश गोविंद पालकर, विठू माऊली सेवा समितीचा मी अध्यक्ष आहे। आज माऊली तुम्ही बघताय की एवढा जो जनसमुदाय आहे, हरिभक्त इथे जमा झालेले आहेत। यासाठी आमच्या विठू माऊली सेवा समिती ठाणे आणि आमचे स्वामी समर्थ भजन मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आमचा आजचा कार्यक्रम आहे। दिंडी सोहळा आहे। पालखी सहित आम्ही दिंडी आणतो आणि ही दिंडी आम्ही सुरुवातीला दत्त मंदिर जे ठाण्याला आहे फुल मार्केटच्या इथे, इथून तिची पूजा अर्चा करून आम्ही लोकल पकडून या ठिकाणी आम्ही पोहोचतो। हे आमचं 15वं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी न चुकता आम्ही इथे येतो। याला कारण असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष रेल्वे प्रवासी भजन मंडळामध्ये भजन करणारे लोक आहोत। आमचा जनसमुदाय मोठा आहे, भक्तगण मोठे आहेत, प्रत्येकाची मंडळ आहेत आणि ही सर्व मंडळ जवळजवळ आमच्या या सेंट्रल लाईनला 300-350 मंडळ आहेत। पश्चिमला आहेत, हार्बरला आहेत, या सगळ्या ठिकाणी तिन्ही लाईनमध्ये ही भजनी मंडळ आहेत। रोज नित्यनेमाने भजन करतात आणि आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहतात आणि तो आजचा दिवस। आणि हे करत असताना खूप मेहनत आहे याच्या पाठीमागे। सर्वांना सांगणं, तिथून शिस्तबद्ध करणं, इथे आल्यानंतर हे रेल्वेचं मेन मोठं स्थान आहे, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम व्हावा याची फार काळजी आणि दक्षता आम्ही सर्व ही मंडळी घेतो। विठू माऊली सेवा समितीचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व सभासद आहेत, स्वामी समर्थ भजन मंडळाची लोक आहेत, सर्व त्यांचे सभासद पदाधिकारी आहेत। यांचा खूप याच्या पाठीमागे मेहनत असते। मोटरमन आहेत, जेवढे मोटरमन जेवढे आम्ही प्रवास करतो त्या ठिकाणी जेवढे मोटरमन असतात ते सर्वांची मोटरमन म्हणून कॅबिन आहे, त्या ठिकाणी आम्ही जाऊन ही पालखी तिथे नेतो, तिथे पालखीची आरती करतो। त्या लोकांचं फार मोठं सहकार्य असतो आणि हे करण्यामागे एक उद्देश असा आहे की कुठेतरी आम्हाला मोठेपण करायचं नाही किंवा काही नाही। मी मागच्या टायमाला पण बोललो होतो की पांडुरंगाचं नाव संतांनी जी अभंगवाणी केलेली आहे, संतांनी जी रचना केलेली आहे, संतांनी जो संप्रदाय निर्माण केला आहे तो संपूर्ण जगभर व्हावा, हा या पाठीमागचा आमचा उद्देश असतो। खास करून आमच्या ज्या माऊली आहेत जे नेहमी प्रवास करतात त्या पंढरपूरला काही कारणास्तव जाऊ शकत नाही, त्यासाठी खरोखर प्रति पंढरपूर आम्ही इथे उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला चांगल्या प्रकारे साथ मिळतोय। आषाढ़ी एकादशी की अवधि आध्यात्मिक साधना और आत्मचिंतन के लिए शुभ माना जाता है। भक्तों का मानना है कि इस दौरान व्रत रखने, अनुष्ठान करने और मंत्रों का जाप करने से उन्हें भगवान विष्णु का आशीर्वाद और आध्यात्मिक विकास प्राप्त होता है। आषाढ़ी एकादशी को देवशयनी एकादशी के नाम से भी जाना जाता है। हिंदू कैलेंडर में यह एक पवित्र दिन है जो भगवान विष्णु के 4 महीने लंबे शयन की शुरुआत का प्रतीक है। शुक्ल पक्ष के 12वें चंद्र दिवस पर आगमन होने वाला यह शुभ अवसर एक विशेष धार्मिक और आध्यात्मिक महत्व रखता है। इसी माह में भगवान विष्णु को ब्रह्मांडीय निद्रा का उल्लेख शास्त्रों में किया गया है। ब्रह्मण्य चक्र में एक आवश्यक चरण यह भी है। इस अवधि को आत्मनिरीक्षण और आध्यात्मिक दर्शन के रूप में देखा जाता है, क्योंकि ऐसा माना जाता है कि इस दौरान भगवान विष्णु की दिव्य ऊर्जा भक्तों के लिए अधिक लाभकारी और फलदायी होती है। नमस्कार, मी संस्थापक विठू माऊली सेवा समिती ठाणे
आमची संस्था आहे संलग्न मंडळ श्री स्वामी समर्थ भजन मंडळ भांडूप या आमच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण सेंट्रल लाईनच्या सर्व मंडळाची एकत्रित अशी दरवर्षीप्रमाणे आषाढी दिंडी असते। या आषाढी एकादशी निमित्त आम्हाला या CST रेल्वे स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलीस स्टेशन, भारतीय कामगार सेना CST रेल्वे स्टेशन तसेच या रेल्वे स्टेशनच्या सर्व सपोर्ट स्टाफचा मोटरमनचा आणि सर्वांचं सहकार्य मिळतं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिंडी आहे। सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। मी प्रसाद साटम, स्वामी समर्थ भजन मंडळाचा सचिव। सर्वप्रथम महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे आज या दर्शन घेणाऱ्या भाविकांनी दाखवलं आहे की खरोखर ही संतांची भूमी आहे। आणि श्री स्वामी समर्थ भजन मंडळ संलग्न विठू माऊली सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज जी विठू माऊलीची आम्ही जी पालखी काढतो, या पालखीचा एकच उद्देश आहे, जी माऊली जी मंडळी आपल्या कामानिमित्ताने पंढरपूरला न पोचता इच्छा असते पंढरपूरला जायची, पण त्यांची इच्छा मारली जाते कामामुळे, प्रायव्हेट कामामुळे, पण त्यांच्यासाठी कुठेतरी आम्ही पंढरपूर उभारायचा प्रयत्न केला होता 15 वर्षापूर्वी। तो आज या 15व्या वर्षात आम्हाला तो पंढरपूर इथे CSTला आम्हाला साकारण्यात आम्हाला यश भेटलेलं आहे। माझं नाव अरविंद नरसिंगराव महाडिक। मी जवळजवळ या रेल्वे प्रवासी भजन मंडळामध्ये गेली 25 वर्षे वावरतोय। जे आमची जुनी जाणती मंडळी त्यांच्या मागून आम्ही हा वसा चालवतोय, त्यांच्याकडून आम्हाला काय घेणं आहे, आम्हाला समाजाचं काय देणं आहे याच्यात आम्हाला हित आहे। आणि आजपर्यंत हा वारसा आम्ही अखंड तेवत ठेवू। याच्या पुढे आमची पिढी पण आता नवीन पिढी आमच्या मागे पण येत आहे। याच्या पुढे पण ही रेल्वे प्रवासी भजन मंडळ हे अखंड असंच हरिनामाचा डंका गाजवत राहू ही विठू माऊली चरणी प्रार्थना। आणि आता आमच्या रेल्वे प्रवासी भजन मंडळ तिन्ही लाईनमध्ये आमची विठू माऊली सेवा समिती ठाणे सेंट्रल लाईन यांच्या माध्यमातून ही सेवा घडत आहे। त्यांच्या मागे कमीत कमी 30 ते 35 मंडळ आतापर्यंत वावरत आहेत। याच्या पुढे जवळजवळ 60 ते 70 मंडळ समाविष्ट होण्याचा आमचा कयास आहे। आणि हा जो वारसा है तो जवळजवळ नया पिढीला आम्ही दाखवायचा प्रयत्न करूँ, ही पांडुरंग चरणी मी प्रार्थना करूँ। लोकल ट्रेन में पिछले 15 वर्षों से भजन मंडली द्वारा प्रभु विट्ठल माऊली की दिंडी यात्रा का निरंतर आयोजन सचमुच भक्तजनों की आस्था को स्थापित करता है, तो मुंबई के लोगों के अनुशासन और धर्मनिष्ठा को उजागर करता है। इसलिए आज विठू माऊली सेवा समिति तथा श्री स्वामी समर्थ भजन मंडल के संयुक्त तत्वावधान में आयोजित विट्ठल माऊली की यह पालकी यात्रा अपने आप में एक अभिनव उपक्रम बन गया। आगे की खबरों के लिए जुड़े रहिए हमारे साथ, देखते रहिए 24 टाइम न्यूज। खबर वही जो हो सही। Available on Google Play and App Store. Download it now.